पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीची एक विशेष बैठक घेण्यात आली। महाराष्ट्र शासनाने कॉरिडॉर करायच्या हालचाली थोड्या वेगात चालू केलेल्या आहेत। उच्चाधिकार समिती, शिखर समिती या ठिकाणी मंजूर केलेला आहे। कलेक्टर साहेब सुद्धा या ठिकाणी हिंडू लागलेले आहेत। परंतु गेले वर्षभर विश्वासात घेऊ असं जे मंत्री महोदय म्हणत होते त्याला पूर्ण हरताळ त्यांनी फासलेला आणि विश्वासघात करून कॉरिडॉर करू लागलेले आहेत। हा कॉरिडॉर प्रत्यक्ष नियतीला मान्य नाही, ईश्वराला मान्य नाही। उच्चाधिकार समितीची बैठक झाल्यावर चंद्रबागेत एक बळी गेला, शिखर समितीची बैठक झाल्यावर पुन्हा चंद्रबागेत एक बळी गेला, कलेक्टर साहेबांनी गाजावाजा केल्यावर पुन्हा चंद्रबागेच्या पुलावर एक बळी गेला, पुन्हा आणखीन यांनी गाजावाजा केल्यावर पुन्हा एक चंद्रभागा नदीत महिलेचा बळी गेला। म्हणजे प्रत्यक्षात पांडुरंगाची आणि नियतीची इच्छा कॉरिडॉर व्हावा अशी नाही, या कॉरिडॉरला विरोधी आहे। आणि आमची कृती समिती आजपर्यंत आम्ही भला मोठा मोर्चा काढलेला आहे, भली मोठी सभा घेतलेली आहे, पंढरपुरातल्या पडक जागा दाखवायची शोधयात्रा रॅली काढलेली आहे। या सगळ्या गोष्टीला पंढरपूरकरांचा आणि आमच्या बाधित समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला असून सुद्धा काही खोट्या गोष्टी सांगतात की बाधितांचा पाठिंबा, असा अजिबात नाही। 90% 95% बाधित आणि पंढरपूरची जनता या कॉरिडॉरला विरोधी आहे। यापुढे आमच्याकडून अशी मोठमोठी आंदोलनं, उपोषणं सुरू होणार आहेत। सरकारने हा आगीशी खेळ खेळू नये अशी आमची सरकारला नम्र विनंती आहे। आणि कॉरिडॉर हा कोणाच्याही हिताचा नाही, वारकऱ्यांच्या हिताचा नाही। आज ज्या घरामध्ये आपण थांबलेलो आहोत, ज्या ठिकाणी थांबलेलो आहेत, ते विठ्ठल मंदिराच्या शेजारची घरं आहेत। या घरांमध्ये प्रत्येक घरामध्ये 200-200, 400 वारकऱ्यांची सोय आषाढी, कार्तिकी, माघी यात्रेमध्ये केली जाते। संपूर्ण कॉरिडॉर बाधित भागामध्ये 50,000 वारकऱ्यांची सोय होती आणि हे सगळं पाडून सरकार फक्त 2,500 वारकऱ्यांची सोय करणार आहे। हा अतिशय आंधळा कारभार आहे। या आंधळ्या कारभाराच्या विरोधात, कॉरिडॉरच्या विरोधात आमची कृती समिती शेवटल्या श्वासापर्यंत लढणार आहे आणि हे सरकारला जड जाणार आहे। तरी याचा विचार करून कॉरिडॉर रद्द करावा अशी आमची विनंती आहे। शासन एकीकडे पंढरपूर कॉरिडॉर करत आहे आणि दुसरीकडे केंद्र सरकार काटकसर करत आहे, असा सगळ्यांना आव्हान करत आहे। मग आमचे घरदार पाडून पैसे एवढे खर्च करून, वायपट खर्च करून काय उपयोग आहे? दर आम्हाला स्थानिकांना त्रास आहे, वारकऱ्यांचे सुखसोयी पूर्ण होत नाही आहेत, मंदिर सुरक्षाचा पण प्रश्न आहे, अनेक अशा गोष्टी आहेत। आम्ही प्रत्येक वेळेस वेळोवेळी शासनाला वेळ मागतोय की आम्हाला चर्चेसाठी वेळ द्या, तर साधं सरकार आणि प्रत्येक नेते लोक म्हणतात आम्ही विश्वासात घेऊ, पण प्रत्यक्षात आम्हाला चर्चेला बोललं जात नाही। या आमच्यावर अन्याय का? आमची शुद्ध ही फसवणूक आहे। तर आमची शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी आम्हाला सचिव लेवलवर किंवा मुख्यमंत्री लेवलवर आमच्याशी एक विशेष बैठक घ्यावी आणि त्यामध्ये जे काही निर्णय होईल त्याप्रमाणे पुढे कारवाई करावी। या कॉरिडॉरचा असे घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊन अशी आमची त्यांना विनंती आहे। युद्ध संपेपर्यंत कॉरिडॉर सारखे जे संबंधीच्या चर्चा न करता विकास योजना राबवल्या जात आहेत त्या ताबडतोब थांबवल्या जाव्यात। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्या गडचिरोलीमध्ये भूपती नावाचा नक्षलवादी होता, त्याच्यावर 6 कोटी रुपयाचं बक्षीस होतं। ते 6 कोटी रुपयाचं बक्षीस असताना त्याने 76 पोलिसांना मारला। आपले भाऊ बांधके होते ते सगळे पोलीस लोक, त्यांच्या हत्या घडवून आणल्या। अशा माणसाला मुख्य प्रवाहात आणलं देवेंद्र फडणवीसांनी, त्यांच्यावर 6 कोटीचं बक्षीस असून त्याला मारलं नाही। 6 राज्यातून त्याच्यावर बक्षीस होते, त्याला मुख्य प्रवाहात आणलं। तो नक्षली होता। आमचा 82ला मास्टर प्लॅन केला, 82ला आमचे घरदार उद्ध्वस्त केले। आज तागायत 43 वर्ष झाली आम्हाला कॉम्पन्सेशन दिलं नाही, आमच्या नावावर प्लॉट झाले नाहीत, आम्हाला त्याचा मोबदला मिळाला नाही। कित्येक जण असेच गेले वर। आम्ही उद्रेक केला नाही, कधी कुठला हत्यार हातात घेतलं नाही, संविधानिक मार्गाने लढत राहिलो, शांत बसलो। आता पुन्हा हा कॉरिडॉर आणून आम्हाला काय बनवू इच्छित तुम्ही? आम्हाला पण नक्षली बनवायचा विचार आहे का? आमच्या मनात होणारच नाही नक्षली। आम्ही देव देश धर्मासाठी लढणार आहेत।
सच्चे देशभक्त आहोत. नक्षली न पण येणार नाही आमच्या डोक्यात, पण आम्ही सगळं सहन करतो. आम्ही हिंदू म्हणून सहन केलं. आम्ही हिंदूंचं सरकार आलंय, आता हिंदूंनाच संपवायला बसले का आता. माझी कळकळीची, प्रेमाची आणि एक हिंदू भक्त म्हणून देवेंद्र फडणवीसांना कळकळीची विनंती, हा कॅरिडॉर तुम्ही थांबवावा. अहो, इथल्या 5,000 लोक, 650 बाधित आहेत घरं, आणि इथला इम्पॅक्ट होणार आहे तो 15,000 लोकांवर होणार आहे. त्यांच्या जीवनाचा सत्यानाश करू नये, ही देवेंद्र फडणवीसच करू शकतात. त्यांनी जर मनात आणलं तर हा कॅरिडॉर बाकीचा करा की तुम्ही, सोयीसुविधा करा, त्याला कोणाचाही नकार नाही. रस्ते करण्याला नकार नाही, सुशोभीकरणाला नकार नाही आहे, मंदिराच्या सभामंडप बांधण्याला नकार नाही आहे. फक्त लोकांचे घरं पाडू नका. वर्षभर झाले पांडुरंगाच्या नगरीमध्ये कॉरिडॉर सरकारने जाहीर केला आणि पंढरपुरातल्या बाधित होणाऱ्या मंडळींचा BP वाढवला. अनेक प्रकारे त्या बाधितांनी आपला नकार सरकारच्या समोर मांडला. काही वेळेला मोर्चे असेल, काही वेळेला निवेदनं असतील, सभा असतील, परंतु त्याचा कुठलाही उपयोग न होता सरकारने तो निर्णय घेतला आणि परवा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आणि कॉरिडॉर होणार, आषाढी वारी झाल्यानंतर कामाला सुरुवात होणार असं जाहीर केलं. तर त्यासाठी आज सर्व बाधितांची या ठिकाणी एक मीटिंग घेण्यात आली आणि त्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे की आता एक लाक्षणिक उपोषण सर्व बाधितांच्या मार्फत, पंढरपुरातले जेवढे बाधित आहे सर्वांच्या मार्फत आम्ही करणार आहोत. आणि त्या लाक्षणिक उपोषणाचा जर उपयोग झाला नाही तर मग मात्र आमरण उपोषण आम्ही सर्व बाधित मंडळी करणार आहोत. अशा प्रकारचा निर्णय आजच्या या मीटिंगमध्ये झालेला आहे. तर तशी वेळ सरकारने आमच्यावर येऊ देऊ नये म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की आपण पुनर्विचार करून हा कॉरिडॉर रद्द करावा अशी आमची विनंती आहे. कॉरिडॉर रद्द झालाच पाहिजे. कॉरिडॉर रद्द झालाच पाहिजे.